माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज सकाळी सकाळी मला दिल्लीच्या युवकांबरोबर काही क्षण व्यतीत करण्याची संधी मिळाली आणि मला वाटतं की येत्या काही दिवसात संपूर्ण देशात खेळाचा रंग प्रत्येक तरुणाला उत्साह उमेदीच्या रंगाने रंगवून टाकेल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की काही दिवसातच जगातला सर्वात मोठा असा खेळांचा महाकुंभ सुरू होणार आहे. रिओ आपल्या कानात वारंवार गुंजणार आहे. संपूर्ण जग खेळत असेल. जगातला प्रत्येक देश आपल्या खेळाडूच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवून असेल. तुम्ही सुद्धा ठेवाल. आपल्या आशा अपेक्षा तर खूप असतात. मात्र रिओमध्ये जे खेळायला गेले आहेत त्या खेळाडूंना त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम देखील 125 कोटी देशबांधवांचं आहे. आज दिल्लीमध्ये भारत सरकारनं रन फॉर रिओ, खेलो और जिओ, खेलो और खिलो या कार्यक्रमांचं खूप छान आयोजन केलं होतं. आपण देखील आगामी दिवसात कुठेही असाल आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी काही ना काही करूया. इथपर्यंत जो खेळाडू पोहोचतो तो खूप कठोर परिश्रमानंतर पोहोचतो. एक प्रकारची कठोर तपश्चर्या करतो. खाण्याची कितीही आवड असो सगळं काही वर्ज्य करावं लागतं. थंडीत झोपण्याचा विचार असेल तेव्हाही अंथरुणातून उठून मैदानात धावावं लागतं. आणि केवळ खेळाडूच नाही तर त्याचे आईवडील देखील तेवढ्याच मनोभावे आपल्या मुलांच्या मागे सर्वस्व देत असतात. खेळाडू रातोरात बनत नसतो. एका खूप मोठ्या तपश्चर्येनंतर बनतो. हार जीत तर महत्त्वपूर्ण आहेच, मात्र त्याचबरोबर या स्पर्धेपर्यंत पोहोचणं हे देखील त्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणूनच आपण सर्व देशबांधव रिओ ऑलिम्पिकसाठी गेलेल्या आपल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊया. तुमच्या वतीने हे काम करायला मी देखील तयार आहे. या खेळाडूंपर्यंत तुमचा संदेश पोहोचवण्यासाठी देशाचा पंतप्रधान पोस्टमन बनायला तयार आहे. तुम्ही मला नरेंद्र मोदी ॲपवर खेळाडूंच्या नावाने शुभेच्छा पाठवा. मी तुमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. मी देखील 125 कोटी देशबांधवांप्रमाणे एक देशवासी एक नागरिक म्हणून आपल्या या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी तुमच्या सोबत राहीन. चला आपण सर्व येणाऱ्या दिवसात एकेका खेळाडूचं जितकं अभिनंदन करू शकू, त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहित करू शकू ते करूया. आणि जेव्हा मी रिओ ऑलिम्पिकबाबत बोलतोय तर एक काव्यप्रेमी पंजाब केंद्रीय विद्यापीठाचे विद्यार्थी सूरज प्रकाश उपाध्याय यांनी एक कविता पाठवली आहे. आणखी काही कवी असतील ज्यांनी कविता लिहिली असेल किंवा कविता लिहितील. काही जण तर ती स्वरबद्धही करतील, प्रत्येक भाषेत करतील. मात्र मला सूरज यांनी जी कविता पाठवली आहे ती मला तुम्हाला वाचून दाखवायची आहे. शुरू हुई ललकार खेलों की, शुरू हुई ललकार खेलों की, प्रतियोगिताओं के बहार की. खेलों के इस महाकुंभ में, रियो की रुमझुम में. खेलों के इस महाकुंभ में, रियो की रुमझुम में. भारत की ऐसी शुरुआत हो, भारत की ऐसी शुरुआत हो, सोने चांदी और कांसे की बरसात हो. भारत की ऐसी शुरुआत हो, सोने चांदी और कांसे की बरसात हो. अब हमारी भी बारी हो, ऐसी अपनी तैयारी हो. हो निशाना सोने पे, हो निशाना सोने पे, न हो निराश तुम खोने पे. न हो निराश तुम खोने पे. करोड़ों दिलों की शान हो, अपने खेलों की जान हो.
करोड़ों दिलों की शान हो, अपने खेलों की जान हो, ऐसे कीर्तिमान बनाओ, रियो में ध्वज लहराओ, रियो में ध्वज लहराओ. सूरजजी, तुमच्या भावना मी या सर्व खेळाडूंना अर्पण करतो आणि माझ्या वतीने 125 कोटी देशबांधवांच्या वतीने रिओमध्ये भारताचा झेंडा फडकवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. अंकित नावाचा एक तरुण आहे, त्यांनी मला राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीची आठवण करून दिली आहे. गेल्या आठवड्यात अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशानं आणि जगानं श्रद्धांजली वाहिली. मात्र जेव्हा केव्हा अब्दुल कलाम यांचं नाव येतं तेव्हा विज्ञान, तंत्रज्ञान, मिसाईल, एक भविष्यातल्या भारताच्या सामर्थ्याचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर साकारतं. आणि म्हणूनच अंकित यांनीही लिहिलंय की तुमचं सरकार अब्दुल कलाम यांची स्वप्न साकार करण्यासाठी काय करत आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आगामी युग तंत्रज्ञान संचालित आहे आणि तंत्रज्ञान सर्वात जास्त चंचल आहे. दररोज तंत्रज्ञान बदलतं, दररोज नवीन रूप धारण करतं, दररोज नवीन प्रभाव निर्माण करतं. ते बदलत असतं. तुम्ही तंत्रज्ञानाला मुठीत पकडू शकत नाही. तुम्ही पकडायला जाल तोपर्यंत ते दूर कुठेतरी नवीन रंगरूपानं सजलेलं असेल. आणि जर आपल्याला त्याच्याबरोबर चालायचं असेल आणि त्याच्या पुढे जायचं असेल तर आपल्यासाठी देखील संशोधन आणि अभिनवता हा तंत्रज्ञानाचा प्राण आहे. जर संशोधन आणि अभिनवता नसेल तर ज्याप्रमाणे थांबलेलं पाणी अस्वच्छता पसरवतं त्याचप्रमाणे तंत्रज्ञान देखील ओझं बनतं. आणि जर आपण संशोधन आणि अभिनवतेशिवाय जुन्या तंत्रज्ञानावर विसंबून जगत राहिलो तर आपण जगात बदलणाऱ्या युगात कालबाह्य होऊन जाऊ. आणि म्हणूनच नवीन पिढीमध्ये विज्ञानाप्रती आकर्षण, तंत्रज्ञानाप्रती संशोधन आणि नाविन्य, आणि याचसाठी सरकारनं देखील अनेक पावलं उचललेली आहेत. आणि म्हणूनच तर मी म्हणतो लेट अस एम टू इनोव्हेट. आणि जेव्हा मी लेट अस एम टू इनोव्हेट असं म्हणतो तेव्हा माझ्या एमचा अर्थ आहे अटल इनोव्हेशन मिशन. नीती आयोगाकडून अटल इनोव्हेशन मिशनला प्रोत्साहन दिलं जात आहे. एक विचार आहे की या एमच्या माध्यमातून अटल इनोव्हेशन मिशनद्वारे संपूर्ण देशात एक परिसंस्था तयार व्हावी. नाविन्यता, प्रयोग, उद्यमशीलता अशी शृंखला चालावी आणि त्यातून नव्या रोजगाराच्या संधी देखील वाढणार आहेत. आपल्याला पुढल्या पिढीतील नाविन्यपूर्ण संशोधक जर तयार करायचे असतील तर आपल्या मुलांना त्याच्याशी जोडावं लागेल. आणि म्हणूनच भारत सरकारनं एक अटल टिंकरिंग लॅबचा उपक्रम हाती घेतला आहे. जिथे जिथे शाळांमध्ये अशा टिंकरिंग प्रयोगशाळा स्थापन होतील त्यांना 10 लाख रुपये दिले जातील. आणि 5 वर्षात देखभालीसाठी देखील 10 लाख रुपये दिले जातील. त्याचप्रमाणे इनोव्हेशनशी थेट संबंध येतो इन्क्युबेशन सेंटरचा. आपल्याकडे जर सशक्त आणि समृद्ध इन्क्युबेशन सेंटर असेल तर नवीनतेसाठी, स्टार्टअपसाठी, प्रयोग करण्यासाठी, त्याला एका अवस्थेपर्यंत आणण्यासाठी एक यंत्रणा मिळते. नवीन इन्क्युबेशन सेंटर निर्माण करणं देखील गरजेचं आहे आणि जुन्या इन्क्युबेशन सेंटरला मजबूत करणं देखील गरजेचं आहे. आणि जे मी अटल इन्क्युबेशन सेंटरबाबत बोललो त्यासाठी देखील 10 कोटी रुपये इतकी खूप मोठी रक्कम देण्याच्या दिशेनं सरकारनं विचार केला आहे. त्याचप्रमाणे भारत अनेक समस्यांशी झगडत आहे. दैनंदिन जीवनात आपल्याला समस्या आढळून येतात. आता आपल्याला तंत्रज्ञानावर आधारित तोडगा शोधावा लागेल. आम्ही एक अटल ग्रँड चॅलेंजेस देशाच्या तरुण पिढीला आवाहन केलं आहे की तुम्हाला समस्या दिसली तर तिच्या निराकरणासाठी तंत्रज्ञानाचे मार्ग शोधा, संशोधन करा, नाविन्यता आणा आणि घेऊन या. भारत सरकार आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शोधण्यात आलेल्या तंत्रज्ञानाला विशेष पुरस्कार देऊन प्रोत्साहन देऊ इच्छितात. आणि मला आनंद आहे की या गोष्टींमध्ये लोकांना रस आहे. कारण जेव्हा मी टिंकरिंग लॅबबाबत बोललो सुमारे 13,000हून अधिक शाळांनी अर्ज केले. आणि जेव्हा आम्ही इन्क्युबेशन सेंटरचा विषय मांडला तेव्हा शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक 4,000हून अधिक संस्था
इन्क्युबेशन सेंटरसाठी पुढे आल्या. मला विश्वास आहे की अब्दुल कलाम यांना खरी श्रद्धांजली ही संशोधन, नाविन्य, आपल्या दैनंदिन जीवनातल्या समस्यांवरचं निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञान, आपल्या अडचणीतून मुक्तीसाठी सरलीकरण, यावर आपली नवीन पिढी जेवढं काम करेल त्यांचं योगदान 21व्या शतकातल्या आधुनिक भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. आणि तीच अब्दुल कलाम यांना खरी श्रद्धांजली असेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांपूर्वी आपण सर्व दुष्काळाबाबत चिंतित होतो आणि सध्या पावसाचा आनंद देखील मिळत आहे आणि पुराच्या बातम्या देखील येत आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्रितपणे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खांद्याला खांदा भिडवून भरपूर प्रयत्न करत आहेत. पावसामुळे काही अडचणी निर्माण होऊ नये, प्रत्येक मनुष्याचं मन पुलकित होतंय, कारण आपल्या संपूर्ण आर्थिक घडामोडींच्या केंद्रस्थानी पाऊस असतो, शेती असते. कधीकधी असे आजार येतात की आपल्याला आयुष्यभर पश्चात्ताप होतो. मात्र जर आपण जागरूक राहिलो, सतर्क राहिलो, प्रयत्न करत राहिलो, तर यापासून वाचण्याचे मार्ग देखील खूप सोपे आहेत. डेंग्यूचंच उदाहरण घ्या. डेंग्यूपासून बचाव होऊ शकतो. थोडं स्वच्छतेकडे लक्ष द्या, थोडं सतर्क राहा आणि सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा. मुलांकडे विशेष लक्ष द्या. आणि हा जो विचार प्रवाह आहे की गरीब वस्तीतच असे आजार होतात, डेंग्यूच्या बाबतीत असं नाही आहे. डेंग्यू सुखी समृद्ध परिसरात सर्वात आधी येतो आणि म्हणूनच आपण ते समजून घ्यायला हवं. तुम्ही टी व्हीवर जाहिराती पाहतच असाल, मात्र कधीकधी आपण त्यावर जागरूकपणे कृती करण्यासंबंधी थोडे उदासीन असतो. सरकार, रुग्णालय, डॉक्टर ते तर आपापलं काम करतातच, मात्र आपणही आपल्या घरी, आपल्या परिसरात, आपल्या कुटुंबात डेंग्यू प्रवेश करू नये आणि पाण्यामुळे होणारे कोणतेही रोग उद्भवू नयेत यासाठी सतर्क रहा, हीच मी तुम्हाला विनंती करतो. आणखी एका संकटाकडे प्रिय देशबांधवांनो तुमचं लक्ष वेधू इच्छितो. आयुष्य इतकं धकाधकीचं बनलं आहे, इतकं धावपळीचं बनलं आहे की कधीकधी आपल्याकडे स्वतःसाठी विचार करण्याचा वेळच नसतो. आजारी पडलो तर वाटतं लवकर बरं होऊया आणि म्हणूनच कोणतीही प्रतिजैविक औषधं शरीरात घेतली जातात. आजारापासून तत्काळ मुक्ती मिळते, मात्र माझ्या प्रिय देशबांधवांनो, ह्या वरचेवर प्रतिजैविक औषधं घेण्याच्या सवयी खूप संकट निर्माण करू शकतात. तुम्हाला थोड्या वेळासाठी दिलासा मिळतो, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविक औषध घेणं आपण बंद करायला हवं. जोपर्यंत डॉक्टर लिहून देत नाहीत तोपर्यंत आपण त्यापासून दूर राहूया. आपण या शॉर्टकटच्या माध्यमातून चालू नये, कारण यातून नवीन अडचणी निर्माण होत आहेत. कारण कुठलं तरी प्रतिजैविक घेतल्यामुळे रुग्णाला तात्पुरता लाभ होतो, मात्र याचे जे विषाणू आहेत त्यांना या औषधांची सवय होते आणि मग औषधांच्या या विषाणूंवर काहीही परिणाम होत नाही आणि नंतर ही लढाई लढणं, नवीन औषध बनवणं, वैज्ञानिक शोध लावणं वर्ष लोटून जातात आणि तोपर्यंत हे आजार नवीन संकट निर्माण करतात. आणि म्हणूनच याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. एक आणखीन अडचण आहे की डॉक्टरनी म्हटलं असेल की बाबा रे हे प्रतिजैविक घे आणि त्यांनी म्हटलं असेल की 15 गोळ्या घ्यायच्या आहेत, 5 दिवसात घ्यायच्या आहेत, तर माझी तुम्हाला विनंती आहे की डॉक्टरांनी जितके दिवस घ्यायला सांगितलं आहे तेवढे दिवस घ्या. मध्येच थांबवलं तरी देखील विषाणूंचा लाभ होईल आणि गरजेपेक्षा अधिक घेतल्या तरीही विषाणूंचा लाभ होईल. आणि म्हणूनच जितके दिवस जेवढ्या गोळ्या घ्यायला सांगितलेलं आहे ते पूर्ण करणं देखील तेवढंच आवश्यक आहे. तब्येत बरी झाली म्हणून आता गरज नाही असं जर आपण केलं तर त्याचा फायदा विषाणूला होतो आणि विषाणू अधिक ताकदवान बनतो. जे विषाणू टीबी आणि मलेरिया पसरवतात ते वेगानं आपल्यामध्ये इतका बदल घडवून आणत आहेत की औषधांचा कोणताही परिणामच होत नाही. वैद्यकीय भाषेत याला प्रतिजैविक प्रतिबंध म्हणतात. आणि म्हणूनच प्रतिजैविकांचा कसा उपयोग होईल याच्या नियमांचं पालन देखील तेवढंच गरजेचं आहे.
सरकार प्रतिजैविक प्रतिबंध रोखण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि तुम्ही पाहिलंच असेल, या दिवसात प्रतिजैविकाची जी औषधं विकली जातात त्याचा जो पत्ता असतो त्याच्यावर एका लाल रेषेनं तुम्हाला सतर्क केलं जातं. तुम्ही त्याकडे जरूर लक्ष द्या. आता आरोग्याचा विषय निघालाच आहे, तर मी आणखीन एका गोष्टीचा यात समावेश करू इच्छितो. आपल्या देशात ज्या गरोदर माता आहेत त्यांच्या आयुष्याची चिंता कधीकधी खूप भेडसावते. आपल्या देशात दरवर्षी सुमारे 3 कोटी महिला गरोदर असतात. मात्र काही माता प्रसूतीच्या वेळी मरण पावतात. कधी आईचा मृत्यू होतो, तर कधी बाळ दगावतं, तर कधी बाळ आणि आई दोघांचाही मृत्यू होतो. हे ठीक आहे की गेल्या एका दशकात मातांच्या अकाली मृत्यूदरात घट तर झाली आहे. मात्र तरीही आज देखील खूप मोठ्या संख्येनं गरोदर मातांचं आयुष्य वाचवू शकत नाही आपण. गरोदरपणात किंवा नंतर रक्ताची कमतरता, प्रसवसंबंधी संक्रमण, उच्च रक्तदाब असे कितीतरी आजार केव्हा तिचं आयुष्य संपवून टाकतील कळत नाही. आणि याच गोष्टी लक्षात घेऊन भारत सरकारनं गेल्या काही महिन्यांपासून एक नवीन अभियान सुरू केलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. या अभियानाअंतर्गत दर महिन्याच्या 9 तारखेला सर्व गरोदर महिलांची सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये मोफत तपासणी केली जाणार आहे. एकही पैसा खर्च न करता सरकारी रुग्णालयांमध्ये दर महिन्याच्या 9 तारखेला हे काम केलं जाणार आहे. मी प्रत्येक गरीब कुटुंबाला आवाहन करतो की सर्व गरोदर मातांनी 9 तारखेला या सेवेचा लाभ घ्यावा, जेणेकरून 9व्या महिन्यापर्यंत जर कोणती समस्या उद्भवली तर वेळीच त्यावर उपचार केला जाऊ शकेल. आई आणि बाळ दोघांचं आयुष्य वाचवता येईल. आणि मी तर प्रसूती तज्ज्ञांना खास आवाहन करतो की तुम्ही महिन्यातून एक दिवस 9 तारखेला गरीब मातांसाठी मोफत ही सुविधा देऊ शकाल का? माझे डॉक्टर बंधू भगिनी एका वर्षातले 12 दिवस गरिबांसाठी या कामासाठी देऊ शकत नाहीत का? गेल्या काही दिवसात मला अनेकांनी पत्र लिहिली आहेत. असे हजारो डॉक्टर आहेत ज्यांनी माझं म्हणणं ऐकून हे काम पुढे नेलं आहे. मात्र भारत एवढा मोठा देश आहे की लाखो डॉक्टर या अभियानात सहभागी व्हायला हवेत. मला विश्वास वाटतो की तुम्ही नक्की सहभागी व्हाल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज संपूर्ण जग हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, पर्यावरण याबाबत चिंताग्रस्त आहे. देशात आणि जगभरात सामूहिकरित्या याबाबत चर्चा होते. भारतात शतकांपासून या गोष्टींवर भर दिला गेलाय. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या मैदानात देखील भगवान कृष्ण वृक्षाबाबत सांगतात. युद्धाच्या मैदानातही वृक्षाची चर्चा. चिंता करणं याचा अर्थ याचं महत्त्व किती असेल आपण अंदाज बांधू शकत नाही. गीतेत भगवान कृष्ण म्हणतात, अश्वत्थः सर्व वृक्षाणाम, अर्थात सर्व वृक्षांमध्ये मी पिंपळ वृक्ष आहे. शुक्राचार्य नीतीमध्ये म्हटलंय, नास्ति मूलम अनौषधम, अशी कोणतीही वनस्पती नाही ज्यामध्ये कोणताही औषधी गुण नाही. महाभारताचं अनुशासन पर्व, त्यामध्ये तर खूप विस्तारानं चर्चा करण्यात आली आहे. आणि महाभारताच्या अनुशासन पर्वात म्हटलंय, जो वृक्ष लावतो त्याच्यासाठी तो वृक्ष लेकराप्रमाणे असतो, यात संशय नाही. जो वृक्षांचं दान करतो त्याला तो वृक्ष लेकराप्रमाणे परलोकात देखील तारतो. म्हणूनच आपल्या कल्याणाची इच्छा असणाऱ्या मातापित्यांनी चांगले वृक्ष लावावेत आणि पोटच्या लेकराप्रमाणे त्याचं संगोपन करावं. आपली शास्त्र, गीता असो, शुक्राचार्य नीती असो, महाभारताचं अनुशासन पर्व असो, मात्र आजच्या पिढीतही काही लोक आहेत जे हे आदर्श प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणतात. काही दिवसांपूर्वी पुण्याची एक मुलगी सोनलचं उदाहरण माझ्या ध्यानात आलं. ते माझ्या मनाला स्पर्शून गेलं. महाभारताच्या अनुशासन पर्वात म्हटलंय ना
की वृक्ष परलोकातही मुलाची जबाबदारी पूर्ण करतात. सोनलनं केवळ आपल्या मातापित्यांची नव्हे तर समाजाच्या इच्छा पूर्ण करण्याचा जणू विडाच उचलला आहे. महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या नारायणपूर गावचे शेतकरी खंडू मारुती मेहत्रे यांनी आपली नात सोनलचं लग्न खूप प्रेरणादायी स्वरूपात केलं. मेहत्रे यांनी काय केलं तर सोनलच्या लग्नात जेवढे नातलग मित्र पाहुणे आले होते त्या सर्वांना केसर आंब्याचं एक एक रोपटं दिलं, भेट म्हणून दिलं. आणि जेव्हा मी सोशल मीडियामध्ये त्याची छायाचित्रं पाहिली तेव्हा मी स्तिमित झालो की लग्नात वऱ्हाडी दिसत नव्हती, सर्वत्र रोपटीच रोपटी दिसत होती. मनाला भावणारं असं दृश्य त्या छायाचित्रात होतं. सोनल जी स्वतः एक कृषी पदवीधर आहे ही कल्पना तिलाच सुचली. आणि लग्नात आंब्याचं रोपटं भेट देणं, बघा निसर्गाचं किती उत्तम पद्धतीनं प्रेम प्रकट झालं आहे. एक प्रकारे सोनलचं लग्न निसर्ग प्रेमाची अमर गाथा बनली. मी सोनलला आणि श्रीयुत मेहत्रे यांना या अभिनव प्रयत्नासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असे प्रयोग खूप जण करतात. मला आठवतंय मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा तिथे अंबेच्या मंदिरात भाद्रपद महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात भक्त येतात. तेव्हा एकदा एका समाजसेवी संघटनेनं ठरवलं की मंदिरात जे येतील त्यांना प्रसाद म्हणून रोपटं द्यायचं आणि त्यांना सांगायचं की बघा हा माताजींचा प्रसाद आहे, हे रोपटं आपल्या गावी घरी जाऊन लावा, ते मोठं होईल, माता तुम्हाला आशीर्वाद देत राहील, याची काळजी घ्या. आणि लाखो भक्त यायचे आणि लाखो रोपं वाटली होती त्या वर्षी. मंदिरं देखील या पावसाळ्याच्या ऋतूत प्रसादाऐवजी रोपटं देण्याची परंपरा सुरू करू शकतात. वृक्षारोपणाची एक लोक चळवळ सहज बनू शकेल. मी शेतकरी बांधवांना वारंवार सांगत असतो की आपल्या शेतांच्या किनाऱ्यावर आपण जे बांधून आपली जमीन वाया घालवतो त्याऐवजी टिंबर अर्थात इमारती लाकडाची शेती केली तर. आज भारताला घर बांधण्यासाठी फर्निचर बनवण्यासाठी अब्जावधीचं इमारतीचं लाकूड टिंबर परदेशातून आयात करावं लागतं. जर आपण आपल्या शेतीच्या कडेला असे वृक्ष लावले ज्याचा उपयोग फर्निचर आणि घरांच्या कामासाठी होईल आणि 15-20 वर्षानंतर सरकारच्या परवानगीनं ते छाटून तुम्ही विकू देखील शकता आणि ते तुमच्या उत्पन्नाचं एक नवीन साधन देखील बनू शकतं आणि भारताला टिंबर लाकूड आयात करण्यापासून वाचवताही येईल. गेल्या काही दिवसात अनेक राज्यांनी या ऋतूचा उपयोग करत अनेक अभियानं राबवली. भारत सरकारनं देखील एक कॅम्पा कायदा आत्ताच पारित केला. त्यामुळे वृक्षारोपणासाठी सुमारे 40,000 कोटीहून अधिक निधी राज्यांना मिळणार आहे. मला सांगण्यात आलं आहे की महाराष्ट्र सरकारने 1 जुलै रोजी संपूर्ण राज्यात अंदाजे 2.25 कोटी झाडं लावली आणि पुढल्या वर्षी त्यांनी 3 कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. सरकारनं एक लोकचळवळ उभी केली आहे. राजस्थान मरुभूमी एवढा मोठा वन महोत्सव केला आणि 25 लाख झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. राजस्थानात 25 लाख झाडं ही छोटी गोष्ट नाही. ज्यांना राजस्थानची जमीन माहिती आहे त्यांना समजलं आहे की किती मोठा विडा उचललाय. आंध्र प्रदेशानं देखील 2029 सालापर्यंत आपलं हरित क्षेत्र 50% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने जे हरित भारत अभियान सुरू केलं आहे त्या अंतर्गत रेल्वेनं हे काम हाती घेतलंय. गुजरातमध्ये देखील वन महोत्सवाची एक खूप मोठी उज्ज्वल परंपरा आहे. यावर्षी गुजरातनं आम्रवन, एकता वन, शहीद वन असे अनेक प्रकल्प वन महोत्सव स्वरूपात हाती घेतले आहेत आणि कोट्यवधी वृक्ष लागवडीचं अभियान चालू केलं आहे. मी सर्व राज्यांचा उल्लेख करू शकत नाही आहे, मात्र सर्व अभिनंदनाला पात्र आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांपूर्वी मला दक्षिण आफ्रिकेला जाण्याची संधी मिळाली. हा माझा पहिलाच दौरा होता आणि परदेश दौरा असतो तेव्हा राजकीय चर्चा होतात, व्यापाराच्या चर्चा होतात, सुरक्षेसंदर्भात चर्चा होते, अनेक सामंजस्य करारही होतात. हे सर्व होतच असतं. मात्र माझ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा ही एक प्रकारची तीर्थयात्रा होती. जेव्हा दक्षिण आफ्रिकेची आठवण निघते तेव्हा महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांची आठवण होणं खूप स्वाभाविक आहे. जगभरात अहिंसा, प्रेम, क्षमा हे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा गांधी आणि मंडेला
यांचे चेहरे आपल्यासमोर येतात. माझ्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यादरम्यान मी फिनिक्स वसाहतीत गेलो होतो. महात्मा गांधींचं निवासस्थान सर्वोदय म्हणून ओळखलं जातं. मला महात्मा गांधी यांनी ज्या रेल्वेगाडीतून प्रवास केला होता आणि ज्या रेल्वेगाडीच्या घटनेनं मोहनदास यांना महात्मा गांधी बनवण्याचं बीजारोपण केलं होतं, ते पीटर मॅरिसबर्ग स्थानक, त्या रेल्वे प्रवासाचं मला सद्भाग्य प्राप्त झालं. मात्र मला जी गोष्ट सांगायची आहे, मला यावेळी अशा महान व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली ज्यांनी समानतेसाठी, समान संधीसाठी आपला तरुणपणाचा काळ समाजासाठी समर्पित केला. नेल्सन मंडेला यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून ते लढाई लढले होते. 20-20, 22-22 वर्ष तुरुंगामध्ये नेल्सन मंडेला यांच्याबरोबर आयुष्य व्यतीत केलं. एक प्रकारे संपूर्ण तारुण्याची त्यांनी आहुती दिली. आणि नेल्सन मंडेला यांचे निकटचे साथीदार श्रीयुत अहमद कथाडा, श्रीयुत लालू चिबा, श्रीयुत जॉर्ज बेजोस, रॉनी कासरलिस या महान व्यक्तींचं दर्शन घेण्याचं मला सौभाग्य मिळालं. मूळ भारतीय, मात्र जिथे गेले तिथले झाले. ज्यांच्याबरोबर राहायचे त्यांच्यासाठी प्राणाची बाजी लावायला तयार झाले. किती मोठी शक्ती आणि मजा होती जेव्हा मी त्यांच्याशी बोलत होतो, तुरुंगातले अनुभव ऐकत होतो त्यांचे. कुणाच्याही प्रती कुठलीही कटुता नव्हती, द्वेष नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर एवढ्या मोठ्या तपश्चर्येनंतरही घेणं, मिळवणं, बनणं कुठेही दृष्टीस पडत नव्हतं. एक प्रकारे आपला कर्तव्यभाव, गीतेमध्ये जी कर्तव्याची लक्षणं सांगितली आहेत ना, अगदी ती प्रत्यक्षात पाहायला मिळाली. माझ्या मनात ती भेट कायमस्वरूपी लक्षात राहील. समानता आणि समान संधी कोणताही समाज आणि सरकारासाठी यापेक्षा मोठा कोणताही मंत्र असू शकत नाही. समभाव आणि ममभाव हेच तर ते मार्ग आहेत जे आपल्याला उज्ज्वल भविष्याच्या दिशेने घेऊन जातात. आपल्याला सर्वांना उत्तम आयुष्य हवं असतं, मुलांचं उत्तम भवितव्य हवं असतं. प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतील, प्राधान्यक्रम वेगवेगळे असतील, मात्र मार्ग एकच आहे आणि तो मार्ग आहे विकासाचा, समानतेचा, समान संधीचा, समभावाचा, ममभावाचा. चला आपल्या या भारतीयांचा अभिमान बाळगूया, ज्यांनी दक्षिण आफ्रिकेत देखील आपल्या जीवनाचे मूलमंत्र जगून दाखवले. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी शिल्पी वर्मा यांचा आभारी आहे की त्यांनी मला संदेश पाठवला आहे. त्यांची चिंता खूप स्वाभाविक आहे. त्यांनी मला एका घटनेची माहिती दिली आहे. प्रधानमंत्री जी, मैं शिल्पी वर्मा बोल रही हूँ बैंगलोर से. मैंने कुछ दिन पहले एक न्यूज़ में आर्टिकल पढ़ा था कि एक महिला ने फ्रॉड और चीट ईमेल के धोखे में आके 11 लाख रुपए गंवाए और उन्होंने खुदकुशी कर ली. एक महिला होने के नाते मुझे उसके परिवार से काफ़ी अफसोस है. मैं जानना चाहूँगी कि ऐसे चीट और फ्रॉड ईमेल के बारे में आपका क्या विचार है. आणि या गोष्टी तुमच्या ध्यानात देखील आल्या असतील की आपल्या मोबाईल फोनवर, आपल्या ईमेलवर अतिशय मोहवून टाकणाऱ्या गोष्टी कधीकधी आपल्याला समजतात. कोणी संदेश पाठवतं की तुम्हाला इतक्या रुपयाचं बक्षीस लागलं आहे, तुम्ही एवढे रुपये द्या आणि एवढे रुपये घ्या. आणि काही लोक भ्रमित होऊन रुपयांच्या मोहात फसतात. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लुटण्याच्या नवीन पद्धती जगभरात वाढत आहेत आणि ज्याप्रमाणे तंत्रज्ञान आर्थिक व्यवस्थेमध्ये खूप मोठी भूमिका पार पाडत आहे, त्याचप्रमाणे त्याचा दुरुपयोग करणारे देखील मैदानात उतरतात. एक निवृत्त इसम ज्यांना आपल्या मुलीचं लग्न करायचं होतं आणि घर देखील बांधायचं होतं, एके दिवशी त्यांना एक SMS आला की परदेशातून त्यांच्यासाठी एक मौल्यवान भेटवस्तू आली आहे, जी मिळवण्यासाठी त्यांना सीमाशुल्क म्हणून 2 लाख रुपये एका बँकेच्या खात्यात जमा करायचे आहेत. आणि हे सज्जन कोणताही विचार न करता आपल्या आयुष्यभराच्या मेहनतीच्या कमाईतून 2 लाख रुपये काढून त्यांनी त्या अनोळख्या व्यक्तीकडे पाठवले सुद्धा, आणि तेही एका SMS वर. आणि काही क्षणातच त्यांच्या लक्षात आलं की सगळं काही लुटलं गेलं आहे. तुम्ही देखील कधीकधी भ्रमित होत असाल आणि ते मोठ्या खुबीनं तुम्हाला पत्र लिहितात, असं वाटतं की खरं पत्र आहे. कोणीही बनावट लेटर पॅड बनवून पाठवतात
तुमचा क्रेडिट कार्ड क्रमांक, डेबिट कार्ड क्रमांक मिळवतात आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमचं खातं रिकामं होतं. हा नवीन पद्धतीचा घोटाळा आहे. हा डिजिटल घोटाळा आहे. मला वाटतं की या मोहापासून वाचायला हवं, सजग राहायला हवं आणि अशा कुठल्या खोट्या गोष्टी येतात तेव्हा ते आपल्या मित्रमंडळींना सांगून त्यांनाही थोडं जागरूक करायला हवं. मला वाटतं की शिल्पी वर्मा यांनी चांगला मुद्दा माझ्या लक्षात आणून दिलाय. तसा अनुभव तर सर्वांना येत असेल, मात्र त्याकडे इतक्या गंभीरपणे कोणी पाहत नसाल. मात्र मला वाटतं की पाहण्याची गरज आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे, तर संसदेच्या अधिवेशनादरम्यान मला देशातल्या अनेक लोकांना भेटण्याची संधी देखील मिळते. आपले खासदार महाशय देखील आपापल्या भागांमधून लोकांना घेऊन येतात, भेट करवून देतात, अनेक गोष्टी सांगतात, आपल्या समस्या सांगतात. मात्र अलीकडे मला एक सुखद अनुभव आला. अलीकडचे काही विद्यार्थी माझ्याकडे आले होते. मुलामुलींचा उत्साह बघण्यासारखा होता आणि खूप मोठा अल्बम घेऊन आले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता. आणि तिथले आमचे अलीगडचे खासदार त्यांना घेऊन आले होते. त्यांनी मला छायाचित्र दाखवली. त्यांनी अलीगड रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण केलं आहे. स्थानकात कलात्मक चित्र काढली आहेत. एवढंच नाही, गावांमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा तेलाचे कॅन असेच कचऱ्यात पडलेले असतात, ते शोधून त्यांनी ते एकत्र केले आणि त्यात माती भरून रोपं लावून त्यांनी व्हर्टिकल गार्डन बनवलं. आणि रेल्वे स्थानकात प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये हे व्हर्टिकल गार्डन बनवून त्यांनी त्याला एक प्रकारे नवं रूप दिलं. तुम्ही कधी अलीगडला गेलात तर जरूर स्थानक पहा. भारतातल्या अनेक रेल्वे स्थानकांकडून आजकाल मला बातम्या मिळत आहेत. स्थानिक लोक रेल्वे स्थानकांच्या भिंतींवर आपल्या परिसराची ओळख आपल्या कलेच्या माध्यमातून सादर करत आहेत. एक ताजेपणा अनुभवायला मिळत आहे. लोकसहभागातून कसा बदल घडवून आणता येऊ शकतो त्याचं हे उदाहरण आहे. देशात या प्रकारे काम करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. अलीगडच्या माझ्या साथीदारांचं विशेष अभिनंदन. माझ्या प्रिय देशबांधवांनो, वर्षा ऋतूबरोबरच आपल्या देशात सणांचा ऋतू देखील असतो. आगामी काळात सर्व दूर जत्रा भरतील. मंदिरांमध्ये, पूजा घरांमध्ये उत्सव साजरे केले जातील आणि तुम्ही देखील घरात आणि बाहेरही उत्सवात सहभागी होत असाल. रक्षाबंधनाचा सण आपल्याकडे विशेष महत्त्वाचा सण आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील रक्षाबंधनानिमित्त आपल्या देशातील माता भगिनींना तुम्ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना किंवा जीवन ज्योती विमा योजना भेट देऊ शकाल का? विचार करा. बहिणीला अशी भेट द्या जी तिला आयुष्यात खरोखरच संरक्षण देईल. एवढंच नाही तर आपल्या घरी स्वयंपाक करणारी महिला असेल, आपल्या घरी साफसफाई करणारी कुणी महिला असेल, गरीबाईची मुलगी असेल, या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त त्यांना देखील सुरक्षा विमा योजना किंवा जीवन ज्योती विमा योजना भेट म्हणून देऊ शकता तुम्ही. आणि हीच तर सामाजिक सुरक्षा आहे. हाच तर रक्षाबंधनाचा खरा अर्थ आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्यापैकी अनेक लोक आहेत ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला आहे आणि मी देशाचा पहिला असा पंतप्रधान आहे जो स्वतंत्र भारतात जन्माला आला. 8 ऑगस्टला भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली होती. हिंद छोडो, भारत छोडो याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याची 70 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण स्वातंत्र्याचा आनंद तर उपभोगत आहोतच, स्वतंत्र नागरिक होण्याचा अभिमान देखील आहे आपल्याला. मात्र स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या त्या ध्येयवेड्यांचं स्मरण करण्याचं हे निमित्त आहे. भारत छोडोची 75 वर्ष आणि भारताच्या स्वातंत्र्याची 70 वर्ष आपल्याला नवीन प्रेरणा देऊ शकतात, नवी उमेद जागवू शकतात, देशासाठी काही करण्यासाठी संकल्प करण्याची संधी बनू शकतात. संपूर्ण देश स्वातंत्र्य सैनिकांच्या रंगानं रंगून जायला हवा. चोहो बाजूला स्वातंत्र्याचा सुगंध पुन्हा एकदा दरवळायला हवा. असं वातावरण आपण सर्व तयार करूया. आणि स्वातंत्र्याचं पर्व हा सरकारी कार्यक्रम नाही, हा देशबांधवांचा कार्यक्रम असायला हवा. दिवाळीप्रमाणे आपला स्वतःचा उत्सव व्हायला हवा. मी आशा करतो की तुम्ही देखील देशभक्तीच्या प्रेरणेशी संबंधित काही ना काही चांगलं कराल. त्याची छायाचित्र नरेंद्र मोदी ॲपवर नक्की पाठवा. देशात एक वातावरण तयार करूया. प्रिय देशबांधवांनो, 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यातून मला देशाबरोबर संवाद साधण्याचं सौभाग्य मिळतं. एक परंपरा आहे. तुमच्या मनातही काही गोष्टी असतील. तुम्हालाही वाटत असेल की तुमचं म्हणणं देखील लाल किल्ल्याहून तेवढ्याच प्रखरतेनं मांडलं जावं.
मी तुम्हाला निमंत्रण देतो. तुमच्या मनात जे विचार येतात, तुम्हाला वाटतं की तुमचा प्रतिनिधी म्हणून, तुमचा प्रधान सेवक म्हणून मी लाल किल्ल्याहून ते सांगायला हवं, तर तुम्ही अवश्य मला लिहून पाठवा. सूचना पाठवा, सल्ले द्या, नवीन विचार सांगा. मी तुमचं म्हणणं देशबांधवांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि मला नाही वाटत की लाल किल्ल्याहून जे सांगितलं जाईल ते पंतप्रधानांचं म्हणणं असावं. लाल किल्ल्याहून जे बोललं जाईल ते 125 कोटी देशवासियांचं म्हणणं असेल. तुम्ही नक्की मला काही ना काही पाठवा. नरेंद्र मोदी ॲपवर पाठवू शकता, MyGov.in वर पाठवू शकता. आणि आजकाल तर तंत्रज्ञानाची व्यासपीठं इतकी सोपी आहेत की तुम्ही आरामात माझ्यापर्यंत तुमची मतं पाठवू शकता. मी तुम्हाला निमंत्रण देतो. या स्वातंत्र्य सैनिकांचं पुण्यस्मरण करूया. भारतासाठी आयुष्य वेचणाऱ्या महापुरुषांचं स्मरण करूया आणि देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करून पुढे जाऊया. खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.